नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहित काळसेकर आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे खादाड भटके यूट्यूब चॅनलवरती। तर या वेळेला मी घेऊन आलो आहे आपल्या लोणावळ्यामधलं 5 BHK विला। तर खूप जण मला मेसेज करत असतात मोठ्या ग्रुपसाठी प्रायव्हेट विला ते पण लोणावळ्यामध्ये दाखव। तर भाई साहब एकदम लॅविश लक्झरियस विला तुमच्यासाठी मी आता घेऊन आलेलो आहे। ही प्रॉपर्टी खूपच जवळ आहे, तुम्ही गोल्ड व्हॅली ऐकलं असेल जी खूप फेमस आहे लोणावळ्यामध्ये, तिथेच ही प्रॉपर्टी आहे आणि स्पेशली 5 BHK म्हणजे मोठ्या ग्रुपसाठी एकदम स्पेस आणि मस्त विला आहे। हा जो आपला विला आहे तो लोणावळा रेल्वे स्टेशन पासून फक्त 3.5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। तर मग तुम्ही साधारण 10 मिनिटात आहे ना इझिली इकडे स्टेशनवरून पोहोचू शकता। प्रायव्हेट गाडी असेल तर मग काय टेन्शनच नाहीये। गुगल मॅपची लोकेशन मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यासोबतच बाकीचे डिटेल्स आणि कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। तर विलाची आतली टूर तर आपण थोड्या वेळात करणारच आहोत, पण आता बाहेर काय काय तुम्हाला सांगतो। इथून एंटर केल्यावरती समोरच आपल्याला गेट आहे। गेट मधून आतमध्ये आल्यानंतर राईट साइडला माझ्या तुम्ही पाहू शकता छोटासा लॉन एरिया आहे आणि तिकडे पुढे स्विमिंग पूल आहे। विला आता तुम्हाला मी बाहेरून तर थोडाफार दाखवलाय, आता पहिला आपण जाऊया आतमध्ये आणि आतली संपूर्ण विलाची टूर करून घेऊया। विलामध्ये एंटर करताच तुम्हाला समोरच अगदी दिसेल सोफा सेट, तिथे सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे आणि त्यासोबतच जर तुम्ही ह्या साइडला पाहिलं तर ह्या साइडला आहे टीव्ही आणि त्यासोबतच इथे बाजूला साऊंड सिस्टम सुद्धा आहे। सो यांनी स्पीकर सुद्धा दिलेला आहे। त्यानंतर ह्या बाजूला आहे डायनिंग एरिया। सो हा पूर्ण डायनिंग सेटअप आहे आणि त्याला बाजूला लागूनच दिलेला आहे किचन। सो फुल्ली इक्विप्ड किचन आहे, रेफ्रिजरेटर दिलेला आहे, मायक्रोवेव्ह आहे, सोबतच इथे वॉटर प्युरिफायर सुद्धा दिलेला आहे। आपला जसं मी विला सांगितला 5 BHK आहे, तर मग एक रूम आपली खाली आहे आणि बाकीचे 4 रूम्स आपले वरती आहेत। तर मग आता पहिली फर्स्ट रूम आहे ती पाहून घेऊया। लिव्हिंग एरियाला लागूनच सगळ्यात पहिला बेडरूम जो आहे तो एकदम छोटासा बेसिक असा रूम आहे, एकदम कॉम्पॅक्ट आहे। सो इथे तुम्हाला बेड दिलेला आहे, ह्या बाजूला आहे वॉर्डरोब आणि त्यासोबतच इथे जे सर्व रूम्स आहेत ते सर्वच्या सर्व AC रूम्स आहेत, एअर कंडिशन रूम आहेत। तर मग ग्राउंड फ्लोअरला लिव्हिंग एरियाच्या बाजूला फक्त हा एकच बेडरूम आहे आणि तुम्ही पाहू शकता ह्याला कनेक्टेड वॉशरूम नाहीये, म्हणजे बाजूला अटॅच्ड वॉशरूम नाहीये। सो दॅट्स वाय इथे बिकॉज कॉमन वॉशरूम दिलेला आहे लिव्हिंग एरियामध्ये। तर रूम नंबर 1 आपण पाहिली, कोझी कम्फर्टेबल आहे। त्याच्यानंतर आता बाकीच्या रूम्स आहेत त्या वरती आहेत, तर आता वरती जाऊन बाकीच्या रूम्स एकदम क्विकली पाहून घेऊया। चला, फर्स्ट फ्लोअर वरती आल्यानंतर इथे आहे रूम नंबर 2 आणि रूम नंबर 1 जी होती ना आपण पाहिलेली थोडी बेसिक वाटली मला, पण इकडे बाकीच्या ज्या रूम्स आहेत ना त्याचे कलर्स आणि त्याचा जो फील आहे एकदम असा कोझी कम्फर्टेबल आणि इकडचा ॲम्बियन्स सुद्धा खूप छान आहे। इथे आपल्याला बेड दिलेला आहे, मस्त वुडन टच आहे, त्यासोबतच इथे अलमारी आहे। ह्या साईडला आहे गॅलरी, खूप मोठी गॅलरी आहे ॲक्च्युली ही, हे बघा खूप मोठी गॅलरी आहे आणि अटॅच्ड आहे, तिकडे सुद्धा बराच स्पेस दिलेला आहे, मस्त एकदम निवांत। बेडरूम पाहिला, आता आपण वॉशरूम पाहून घेऊया। तर आता क्विकली आपण रूम नंबर 3 सुद्धा पाहून घेऊयात। तर हा रूम मला स्पेशली मला जास्त आवडला, कारण रूम मधली जी वाईब आहे ना ती त्या कलरमुळे अगदी एकदम मस्त प्रसन्न वाटते। मला आहे ना वॉर्डरोब दिलेला आहे, AC दिलेला आहे, वॉशरूम सुद्धा नीट अँड क्लीन आहे आणि खूपच छान वेल मेंटेन्ड विला आहे। आता असं बघायला गेलं जर 10 जण जरी असतील ना, 10-12 लोक, तरी सुद्धा तुम्ही वीकडेज मध्ये इथे बुकिंग करू शकता आणि जर तुमचा ग्रुप मोठा असेल तर मग त्यांच्यासाठी तुम्ही पाहू शकता इकडे एक्स्ट्रा मॅट्रेसेस दिलेले आहेत, म्हणजे इझिली 25-30 लोक सुद्धा इझिली ह्या विलामध्ये अकॉमोडेट होऊ शकतात। हा आहे रूम नंबर 4, तर इथे सुद्धा बेड दिलेला आहे, एक्स्ट्रा मॅट्रेसेस दिलेले आहेत, AC आहे, वॉर्डरोब आहे आणि त्यासोबतच आतमध्ये तुम्हाला वॉशरूम सुद्धा दिलेला आहे। आता फर्स्ट फ्लोअर वरचे आपण 3 रूम्स पाहिले, आता अजून एक रूम आपला पेंडिंग आहे जो वरती आहे, चला जाऊया। जसं आपण वरती स्टेअरकेस चढून येतो ना, तर डायरेक्टली स्टेअरकेसला अटॅच्ड आपला लास्ट बेडरूम आहे जो आहे रूम नंबर 5। सो इथे सुद्धा ज्या ॲमेनिटीज आहेत त्या सेम दिलेल्या आहेत। रूम इकडच्या रूम्स आहेत ना स्पेशली असं एस्थेटिक वाईब देणार आहेत आणि कलर्समुळे ॲक्च्युली चांगली वाईब येते इथे। तुम्हाला रूमची टूर मी दिलेली आहे, सो व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एकंदरीत रूम कसं आहे, AC वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कॉमन दिलेल्याच आहेत आणि लगेच आता मी तुम्हाला वॉशरूम सुद्धा दाखवून देतो। ह्या रूमला सुद्धा छोटीशी बाल्कनी दिलेली आहे, हे बघा। त्यांना बरेच सारे विला आहेत, खूप मोठी ॲक्च्युली ही गोल्ड व्हॅली म्हणून तुम्ही ऐकलं असेल, खूप मोठी अशी सोसायटीज टाईप आहे तिकडे। लोणावळा ॲक्च्युली ओळखलं जातं विलासाठी, स्पेशली बरेच लोक येतात आणि हा 5 BHK प्रायव्हेट विला तुम्हाला भेटणार आहे आणि तुम्हाला रूम्सची टूर करून दिली आहे मी, खूप
क्लासरूम आहेत भाई. आता तुम्हाला इकडचे डिटेल्स जाणून घ्यायचे असतील, पण त्याच्या आधी मी तुम्हाला आता पूल वगैरेचा जो एरिया आहे तो दाखवतो. पहिलीला तुम्हाला स्विमिंग पूल दाखवायचा. तर तुम्ही पाहू शकता हा इथे स्विमिंग पूल एरिया आहे आणि प्रायव्हेट आहे, त्याच्यामुळे टेन्शन नाही आहे. तर मित्रांनो, तुम्हाला मी कंप्लीट विलाची टूर करून दिलेली आहे, पण तुम्हाला इथे एंटरटेनमेंटसाठी टीव्ही आणि साऊंड सिस्टम तर आहेच, पण त्यासोबतच इंडोर गेम्समध्ये इकडे कॅरम आहे आणि त्यासोबतच इथे तुम्ही पाहू शकता हे चेस आणि लुडो वगैरे सुद्धा तुम्ही सापशिडी आणि लुडो वगैरे सुद्धा तुम्ही इकडे. तर आय होप मित्रांनो तुम्हाला कंप्लीट विलाची टूर आवडलेली असेल आणि त्यासोबतच आता तुम्हाला इकडचे पॅकेज एक्सप्लेन करायचे आहेत, पण त्याआधी मला तुम्हाला सांगायचं की डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका, बिकॉज बाकीचे डिटेल्स आणि त्यासोबतच कॉन्टॅक्ट नंबर आणि गुगल मॅपची लोकेशन तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. इथे कसं आहे, इथे केअरटेकर तर आहेतच, त्यासोबतच शेफ सुद्धा आहे. मला ते व्हेज आणि नॉन व्हेज हे दोन्ही प्रकारचं फूड तुम्हाला ते इथे प्रिपेअर करून देऊ शकतात. मात्र त्याचे जे चार्जेस आहेत ते तुम्हाला त्यांना कॉन्टॅक्ट करून विचारावे लागतील, त्याचे काय चार्जेस आहेत ते. जर तुम्हाला समजा इथून फूड नको असेल तर त्यासोबत दुसरा ऑप्शन अवेलेबल आहे, तो म्हणजे ऑनलाईन तुम्ही स्विगी झोमॅटो वरून फूड ऑर्डर करू शकता. हे झालं फूड रिलेटेड डिटेल्स. आता मी तुम्हाला सांगतो इकडचे पॅकेजेस. आता जे मी पॅकेजेस तुम्हाला सांगणार आहेत ते सगळे विदाऊट फूड असणार आहेत. मंडे टू थर्सडे मध्ये बुकिंग करत असाल तर त्याचे चार्जेस आहेत 18,000 म्हणजेच 18,000 रुपीज. त्यानंतर जर तुम्ही फ्रायडे किंवा मग संडेला चेक इन करत असाल तर मग त्याचे जे चार्जेस आहेत ते आहेत 25,000 रुपीज. 25,000 मध्ये तुम्ही हा 5 BHK विला कम्प्लिटली बुक करू शकता. त्यासोबतच जर तुम्ही सॅटरडेला इकडे बुकिंग करत असाल मग शनिवारचे जे चार्जेस आहेत ते आहेत 30,000 रुपये. 30,000 रुपीज 30,000 मध्ये तुम्ही हा कम्प्लीट विला बुक करू शकता. आय होप तुम्हाला सर्व काही डिटेल्स कळालेले असतील आणि आता असेच आपले अजूनही भन्नाट प्रॉपर्टीज मी तुमच्यापर्यंत घेऊन येणारच आहे. ही प्रॉपर्टी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर तोपर्यंत राम राम, धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या प्रवासात.